नमस्कार श्रोतेहो. श्रीहरी प्रेरणया श्रीहरी प्रीत्यर्थम. डॉक्टर व्यासनकेरे प्रभंजनाचार्य लिखित श्री पूर्णप्रज्ञ दर्शन या मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या 16व्या भागात मी पुष्पा पुराणिक आपले सहर्ष स्वागत करीत आहे. व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः. अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुलं भजे तापत्रयापहं. श्री गुरुभ्यो नमः. श्री हरये नमः. एक अन्य सभा भरली होती. चेमनाडू शंभूनाडू या स्थानातील शंभुलिंगेश्वर देवालय या ठिकाणी ही सभा चालू होती. तेथील विद्वत वृंदही पूर्णप्रज्ञांना वादविवाद स्पर्धेत जिंकण्यासाठी आतुर होता. नेहमीप्रमाणेच सूक्तार्थ विवरण करण्याचे आव्हान होते. वादचर्चेसाठी विशेष करून वैदिक सूक्तांची होणारी निवड तत्कालीन प्रचलित असणाऱ्या वेदाध्ययनाच्या प्रथा प्राधान्यांवर प्रकाश टाकते. तसे न होता जर केवळ निरर्थक शुष्क विचारांवर विद्वत सभांमधून चर्चासत्रे होत असतील तर त्यापासून विद्याप्रसार होण्याऐवजी मिथ्याज्ञान वृद्धी आणि अज्ञानाच्या साम्राज्याचा धोका अटळ असतो. त्यांनी निवडलेल्या वैदिक सूक्तात इंद्रदेवाची आराधना करून एका अपालेने अनुग्रहित होऊन अपूर्व शरीरकांती प्राप्त केल्याचे विवरण होते. अपाला या शब्दाचा अर्थ विवरण करून सांगताना त्यांनी अतितरुणी म्हणजे नवयौवना असा सांगितला. परंतु त्या विद्वत वृंदाने तो अर्थ अमान्य करीत ते त्या शब्दास श्वेतकुष्ठरोगधारी असाच अर्थ असण्याबद्दल आग्रह धरू लागले. श्री मध्व म्हणाले, तुमचे वैदिक संप्रदायाचे अध्ययन येथे अपुरे पडते. म्हणूनच या प्रकारे त्या पदास असा अपार्थ सांगत आहात. वेदार्थ संप्रदायाच्या जाणकारास आम्ही सांगितलेला अर्थच ग्राह्य असेल. त्या विद्वानांनी पुन्हा प्रश्न केला, आम्हास हे कसे समजणार? ते उत्तरले, थोड्याच वेळात येथे एक वेदपंडित येणार आहेत. तुम्ही त्यांनाच विचारा. आम्ही जो अर्थ तुम्हाला सांगितला तोच अर्थ तेही सांगतील. असे सांगून त्यांनी येणाऱ्या पंडिताला ओळखण्यासाठी काही खुणा लक्षणे तसेच येण्याची वेळही सांगितली आणि ते पुढे आपल्या मार्गी निघून गेले. त्या विद्वानांमध्ये आता नवीन प्रकारची उत्कंठा निर्माण झाली. श्रीमध्वांनी वर्तविलेली त्या येणाऱ्या विद्वानांची लक्षणे, आगमनाची वेळ या गोष्टी एका दुसऱ्याच शास्त्राशी निगडीत होत्या. याबाबतचे श्रीमध्वांच्या पांडित्याचे प्रभुत्व आताच आपणास समजून येईल. काय आश्चर्य! गोष्टी त्यांनी वर्तविल्याप्रमाणेच घडून आल्या. त्यांनी सांगितलेल्या दिशेकडूनच एका विद्वानाचे आगमन झाले. श्रीमध्वांनी सांगितलेली सारी लक्षणे तंतोतंत त्या व्यक्तीत जुळत होती. वेळही जुळत होती. आता उत्कंठा राहिली ती केवळ त्या शब्दाचा अर्थ जाणण्यासंबंधी. त्यानेही त्याचा अर्थ अतितरुणी असाच सांगितला. विद्वत वृंदास श्रीमध्वांच्या महानतेच्या नवीन पैलूची ओळख झाली. श्रीमध्व केवळ वेदविद्वान नव्हते तर ज्योतिषशास्त्रादी सकल शास्त्र पारंगत सर्वज्ञ होते. किती अद्भुत त्यांचे पांडित्य! विषय मांडणी करण्याची शैली किती अपूर्व! ते वेदादिशास्त्र, विद्या, तर्क आदी प्रमाणशास्त्राचेच नव्हे तर भूत भविष्य वर्तमानादींचे हे ते जाणकार होते. त्रिकाल ज्ञान असणारे
ते एक महान तपस्वीही होत. त्या दिवसांपासून ते सर्वज्ञ म्हणूनच प्रसिद्ध झाले. पुढील सभेतही तोच प्रकार. विविध पंडित त्यांचे विविध शास्त्रातील प्रावीण्य, त्यांची वैविध्यमय वाग्वैखरी, नेहमीप्रमाणे पूर्णप्रज्ञ एकटेच त्या सकलांना सामोरे गेले. सभा कोणतीही असो, शास्त्र कोणतेही असो, विषय कोणताही असो, श्रीमध्वांच्या ठाम उत्तरांनी साऱ्यांना दंग केले. त्या सकल विद्वानांनी पूर्णप्रज्ञांचा सकल शास्त्र प्रवीण, सकल विद्या पारंगत, सर्वज्ञ म्हणून आदर केला. त्यामुळे त्यांची कीर्ती त्यांनी संचार न केलेल्या क्षेत्रातही पोहोचली. चंद्र जरी गगनात असला तरी त्याचे चांदणे विश्वव्यापी असते. त्याप्रमाणे श्री पूर्णप्रज्ञांची कीर्तीही सहजपणे विश्वभर पसरली. धन्यवाद. श्री भारती रमण मुख्य प्राणांतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तु. पुढील भाग आपण क्रमशः यानंतर पाहणार आहोत. धन्यवाद.